नमस्कार मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 2023-2024 चा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे का? आणि जर याचं उत्तर होय असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही त्या 6.77 कोटी लोकांपैकी आहात ज्यांनी यावर्षी टॅक्स भरला आहे. अँड दॅट्स अ रेकॉर्ड नंबर बाय द वे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं जाहीर केल्यानुसार यावर्षी 5.83 कोटी ITR फाईल झाले आहेत आणि ज्याची संख्या मागच्या वर्षीपेक्षा 16% वाढली आहे. आपल्या देशासाठी ही एक अचिव्हमेंटच आहे. पण मी तुम्हाला जर सांगितलं की याच्यापेक्षाही इम्प्रेसिव्ह गोष्ट अजून आहे, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की त्यांना फर्स्ट टाइम ITR भरणाऱ्या लोकांपासून 53.67 लाख रुपये मिळालेले आहेत. आणि ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या देशाच्या विकासासाठी. याचा अर्थ असा होतो की जास्तीत जास्त लोक टॅक्स बेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहेत आणि ही गोष्ट आपल्या देशाच्या विकासासाठी खूप चांगली आहे. दॅट्स ऑसम, राईट? मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे फक्त तुमचं कायदेशीर कर्तव्य नाही तर तुमचं नैतिक कर्तव्य देखील आहे. मित्रांनो, हे तुम्हाला तुमचं उत्पन्न घोषित करण्यासाठी आणि प्रामाणिकपणे कर भरण्यासाठी मदत करते. शिवाय रिफंड, डिडक्शन आणि तुम्ही पात्र असलेल्या कुठल्याही सवलतीसाठी क्लेम करायला तुम्हाला मदत करते. याच शिवाय मित्रांनो, जर तुम्हाला कुठली पेनल्टी लागणार असेल किंवा इंटरेस्ट भरायचा असेल किंवा प्रोसिक्युशन सारखे खटले टाळण्यासाठी तुम्हाला मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही जी कमाई करता त्याचं फायनान्शियल रेकॉर्ड ठेवणं आणि इन्कम ऑफ प्रूफ तयार करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि ITR तुम्हाला त्याची मदत करते. आणि हीच गोष्ट तुम्हाला विजा काढण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी आणि विमा काढण्यासाठी मदतगार ठरू शकते. पण मित्रांनो, तुम्ही म्हणाल की मी माझा ITR वेळच्या वेळेला भरतो, पण जर तुम्ही तुमचा ITR वेळेवर भरत असाल तरीही तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं नोटीस येणं हा खूप स्ट्रेसफुल आणि भीतीदायक अनुभव असू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली तर ती गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करू शकते. आपल्याकडून काय चूक झाली आहे आणि ती चूक आता कशा प्रकारे फिक्स करायची याचा विचार तुमच्या डोक्यात सुरू असेल, बरोबर ना? पण मित्रांनो, काळजी करू नका, मी तुम्हाला आज इथे मदत करण्यासाठी आलो आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं नोटीस आल्यानंतर आपल्याला कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा काय त्याच्या पेनल्टीज आहेत आणि त्याला आपल्याला प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजेत या बाबतीत आज मी डिस्कशन करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की इन्कम टॅक्स नोटीस काय असते, त्याचे कारण काय आहेत, कुठले दंड त्याच्यासाठी आकारले जातात आणि सगळ्यात शेवट आपण बघणार आहोत तुम्ही इन्कम टॅक्स नोटीसला रिस्पॉन्ड कशा प्रकारे करू शकता. सो तुम्ही तयार आहात का? सो लेट्स स्टार्ट. पण पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला तुम्ही लाईक केलंय का हे एकदा खात्री करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या गोष्टींचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी कायम आणत असतो. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपण इन्कम टॅक्स नोटीस म्हणजे काय हे बघूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की इन्कम टॅक्स नोटीस म्हणजे काय. मित्रांनो, बेसिकली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं आलेली नोटीस म्हणजे आपल्याकडून विचारली जाणारी काही इन्फॉर्मेशन, व्हेरिफिकेशन, पेमेंट, डिमांड, क्लिअरिफिकेशन यापैकी काहीही एक विनंती असू शकते. मित्रांनो, एवढंच नाही तर ही एक वॉर्निंग किंवा रिमाइंडर किंवा नोटीस ऑफ असेसमेंट देखील असू शकते. ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला प्राप्त होते. मित्रांनो, जर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळाली तर घाबरून जाऊ नका आणि काळजी करू नका, कारण ही एक नियमित प्रोसेस किंवा एक छोटी समस्या असू शकते जी आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो, काही असो, ॲडिशनल टॅक्सेस बद्दल असो, इंटरेस्ट बद्दल असो, अगदी फौजदारी खटल्याबद्दलही असो, तुम्हाला जर नोटीस आली आहे तर त्याचं उत्तर देणं, तेही वेळेच्या आत, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण यामुळे तुम्हाला लागणारा दंड तुम्ही वाचवू शकता. आता इन्कम टॅक्स नोटीसला आपण प्रतिसाद नाही दिला तर आपल्याला कुठला दंड लागू शकतो याच्या अगोदर त्याची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया. तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस का मिळू शकते याची संभाव्य 7 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स फाईल करायला वेळ लावला असेल तर. मित्रांनो, जर तुम्ही तुमचा ITR वेळेवर फाईल नाही केला किंवा फाईलच नाही केला तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटीस पाठवू शकते. भारतातील लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस मिळण्याचं सामान्य कारण म्हणजे
इन्कम टॅक्स वेळेवर नाही भरणे किंवा इन्कम टॅक्स नाहीच भरणे. मित्रांनो, इन्कम टॅक्सच्या ऍक्टनुसार टॅक्सेबल इन्कम मिळवणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाला ITR फाईल करणं हे मॅन्डेटरी आहे. आणि जर त्याने हे वेळेत केलं नाही, म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत केलं नाही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटीस पाठवू शकते. मित्रांनो, ही जी नोटीस असते ती केव्हाही येते, म्हणजे ती या वर्षीच यायला पाहिजे, पुढच्या वर्षीच यायला पाहिजे, ही कधीही तुम्हाला प्राप्त होऊ शकते. या प्रकरणात तुम्हाला इन्कम टॅक्स ऍक्टच्या 142(1)I अंतर्गत नोटीस येऊ शकते. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की मी व्यवसाय करतो आणि मला नुकसान झालंय, तर मित्रांनो, जर तुम्हाला आर्थिक वर्षात तुमच्या व्यवसायात तोटा जरी झाला असेल तरी इन्कम टॅक्स फाईल करणं हे मॅन्डेटरी आहे तुमच्यासाठी. आणि ही प्रक्रिया इथेच संपलेली नाही मित्रांनो. जर तुम्ही रिटर्न अपलोड केलेले आहेत तर त्यानंतर ते तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतील. व्हेरीफाय करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याची पावती पाठवावी लागेल आणि या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला 120 दिवसाचा कालावधी मिळतो. तर आता तुम्ही विचार करत असाल की मी या नोटीसला उत्तरच नाही दिलं तर काय दंड भरायला लागणार आहे मला. मित्रांनो, जर तुम्ही ITR भरण्यास विलंब केला आणि तुमचं उत्पन्न 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला 5,000 रुपयेपर्यंतचा दंड भरावा लागतो आणि उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असेल तर 1,000 रुपये दंड भरावा लागतो. जर तुम्ही 31 डिसेंबर नंतर ITR फाईल केला तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंतचा दंड भरावा लागतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक बोनस टिप देतो. जर तुम्हाला ही नोटीस टाळायची असेल तर एकच गोष्ट करा, तुमचा ITR वेळच्या वेळेवर भरून टाका. अंतिम तारीख यायच्या अगोदर जर तुम्ही ITR फाईल केला तर तुम्हाला या प्रकारची कुठलीही नोटीस येणार नाही आणि तुम्हाला अतिरिक्त दंडही भरावा लागणार नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ITR भरणार असाल तेव्हा आपण कुठल्या वर्षाचा ITR भरलाय का नाही याची खात्री करून घ्या आणि प्रत्येक वेळी स्वतःला रिमाइंडर टाकून घ्या की आपल्याला ITR वेळेत फाईल करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारची नोटीस तुम्हाला येणारच नाही. आता आपण बघूया की दुसरं कारण काय आहे इन्कम टॅक्स नोटीस येण्याचं. मित्रांनो, तुम्ही तुमचा ITR वेळेत दाखल करताय, बरोबर, चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही ऍक्च्युअल इन्कम आणि डिक्लेअर इन्कम वेगवेगळी जर टाकली किंवा त्यांना तशी दिसून आली तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. मित्रांनो, ही सर्वात सामान्यपणे प्राप्त होणाऱ्या इन्कम टॅक्स नोटीस पैकी एक आहे. मित्रांनो, टॅक्स ऑथॉरिटीला अशी शंका आली की तुम्ही जो पैसा कमवताय किंवा तुमची जी मिळकत आहे ती विविध सोर्स कडून आहे आणि त्याची नोंदणी तुम्ही केलेली नाहीये, तर ते तुम्हाला नोटीस पाठवू शकतात आणि ही नोटीस नॉन रिपोर्टेड साठी तुम्हाला मिळू शकते. बेसिकली काय आहे की IT डिपार्टमेंटला तुम्ही या सगळ्या त्रुटी दूर कराव्या असं वाटत असतं. मित्रांनो, उदाहरणार्थ एक विसंगती इथे आपल्याला दिसून येऊ शकते. जेव्हा तुम्ही ITR फाईल करता तेव्हा फॉर्म 26AS, फॉर्म 16 आणि फॉर्म 16A मध्ये TDS ची व्हॅल्यू तुम्ही समान ठेवायला पाहिजे. जर ही वेगळी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. परंतु मित्रांनो, कधी कधी ही रक्कम जुळत नाही, कारण तुमच्या उत्पन्नामध्ये ज्या माणसाने TDS कापला आहे त्याने तुम्ही ITR फाईल करताना इन्कम टॅक्स ऑथॉरिटीला वेगळी रक्कम दाखवलेली आहे. अशा वेळी विसंगती निर्माण होऊ शकते. मित्रांनो, ही नोटीस मिळाल्यानंतर ITR मध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला 15 दिवसाचा कालावधी दिला जातो. ही नोटीस तुम्हाला इन्कम टॅक्स ऍक्ट 139(9) आणि 143(1) या कलमांतर्गत मिळू शकते. आता मित्रांनो, आपण बघूया की या पर्टिक्युलर सिच्युएशनला पेनल्टी काय बसते. मित्रांनो, जर 15 दिवसाच्या आत तुम्ही या चुका बदलल्या नाहीत किंवा चेंजेस केल्या नाहीत तर तुमचा रिटर्न हा अवैध मानला जातो किंवा सदोष रिटर्न न भरलेला मानला जातो. याचा अर्थ असा होतो की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असाही विचार करू शकतो की तुम्ही मागल्या वर्षीचे पण इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाहीत आणि म्हणून तुम्हाला कलम 142(1)I अंतर्गत दंड भरावा लागू शकतो. बोनस टिप तुम्हाला एकच आहे, जर ही नोटीस तुम्हाला टाळायची असेल तर जे काही बँक स्टेटमेंट आहेत, इनवॉइसेस आहेत किंवा पे चेक्स आहेत, या सगळ्याची कागदपत्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जमा करणं. असं जर तुम्ही केलं तर सगळ्याचा प्रूफ तिथे जमा होईल आणि सगळी रक्कम एकत्र जुळून येईल आणि तुम्हाला अशा प्रकारची नोटीस येणार नाही. मित्रांनो, पुढचं संभाव्य कारण म्हणजे छाननीसाठी असणे किंवा त्याला आपण रिव्ह्यू किंवा इव्हॅल्युएशनही म्हणतो. मित्रांनो, काही वेळा टॅक्समनला तुमचा ITR अधिक बारकाईने तपासायचा असतो, त्यामुळे ITR छाननीखाली आहे असं सांगून तो तुम्हाला कलम 143(2) अंतर्गत नोटीस पाठवू शकतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या ITR भरताना काही चुका केल्या आहेत का, कुठले तपशील सोडले आहेत का, किंवा कुठलं उत्पन्न भरायचं बाकी ठेवलं आहे का,
किंवा त्याच्या रिलेटेड जे पुरावे तुम्ही दाखल केलेले आहेत, जे प्रूफ तुम्ही दिलेले आहेत, ते अधिकाऱ्याला व्यवस्थितपणे बारकाईने तपासायचे असतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही HRA आणि होम लोन या दोन्ही गोष्टीसाठी दावा केला असेल, तर तुम्ही तुमच्या भाड्याने घरात ज्या राहता आणि तुम्ही ज्या घरावर कर्ज घेतला असेल त्याच्या व्याजासाठी कपातीसाठी जर दावा केला असेल, तर तुम्ही ज्या ठिकाणी आता राहता आणि ज्या ठिकाणी काम करता या दोन्हीचा ॲड्रेस जर वेगवेगळा असेल तर तो पुरावा मागण्यासाठी तुम्हाला नोटीस मिळू शकते. आता तुम्ही विचार करत असाल की ही जर गोष्ट झाली तर त्याला पेनल्टी किती असेल. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारची जर नोटीस तुम्हाला आली तर पॅनिक होऊ नका. ही गोष्ट किती खरी आहे, किती व्यवस्थित आहे हे व्हेरीफाय करून घ्या आणि त्यानंतर नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे याच्यावर उत्तर द्या. जर तुम्ही उत्तर नाही दिलं तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. अँड दॅट्स नॉट गुड. मित्रांनो, एक बोनस टिप, जर या छाननीपासून तुम्हाला जर वाचायचं असेल किंवा या नोटिसीपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर प्रामाणिकपणे एक सरळ मार्ग म्हणजे तुमचे टॅक्स रिटर्न्स व्यवस्थितपणे फाईल करा. तुम्ही तुमचे ITR फाईल करताना कुठल्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, कुठले इन्कम टॅक्सचे प्रूफ दिलेले आहेत, कुठल्या गोष्टी तिथे तुम्ही सबमिट केलेल्या आहेत याची खात्री करून घ्या. जर तुम्हाला स्वतःला काही शंका येत असेल तर ते पहिल्यांदा रिचेक करा आणि त्याच्यानंतरच फायनल ITR फाईल करा. असं जर तुम्ही केलात तर तुम्हाला अशा प्रकारच्या नोटीस येणार नाहीत. नोटीस येण्याचं पुढचं कारण म्हणजे हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन. मित्रांनो, जर तुम्ही एका वर्षात खूप जास्त पैसे खर्च केले असतील किंवा खूप जास्त पैसे गुंतवले असतील तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला ते नोटीस पाठवू शकतात. मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर तुम्ही जरी भरला असेल तरी हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन करणाऱ्या लोकांची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोंद ठेवते. एवढा पैसा तुमच्याकडून कुठून आला आणि तुम्ही तो पैसा कशा प्रकारे वापरला याची विचारपूस केली जाऊ शकते. मित्रांनो, आता आपण हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनची काही उदाहरणं बघूया ज्याच्यामुळे तुम्हाला ही नोटीस येऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, क्रेडिट कार्डचा वापर जर तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपयेपेक्षा जास्त केला असेल तर तुम्हाला नोटीस येऊ शकते. याच शिवाय 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल पे करायला एक रकमी भरले असतील तर तुम्हाला ही नोटीस येऊ शकते. मित्रांनो, जर तुम्ही एक आर्थिक वर्षात म्हणजे सिंगल फायनान्शियल इयरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवी जर ठेवल्या असतील आणि या ठेवी 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनची नोटीस येऊ शकते. याच शिवाय सिंगल फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे जर जमा केले असतील तर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनची नोटीस तुम्हाला येऊ शकते. याच शिवाय 30 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक जर तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी केली असेल किंवा विक्री केली असेल तरीही तुम्हाला हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनची नोटीस येऊ शकते. त्याच्यानंतर मित्रांनो, एका आर्थिक वर्षात जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्तचे बॉन्ड आणि डिबेंचर्स बाय केले असतील तर तुम्हाला नोटीस येऊ शकते. शेअर्स आणि म्युच्युअल फंड बाय करायसाठी एक लिमिट सेट केलेली आहे, त्या लिमिटमध्येच तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात शेवट म्हणजे परकीय चलनाची खरेदी जर 10 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल, ज्याच्यामध्ये ट्रॅव्हल चेक, क्रेडिट कार्ड, फॉरेक्स कार्ड, डेबिट कार्ड यांचा समावेश होतो. जर अशा प्रकारची 10 लाखापेक्षा जास्तचे ट्रान्झॅक्शन असतील तर तुम्हाला ही नोटीस येऊ शकते. मित्रांनो, ही सर्व माहिती तुमच्या AIS फॉर्मवर अवेलेबल असते. आता तुम्ही म्हणाल की हा AIS काय प्रकार आहे? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या टॅक्स पेअरला अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट प्रोव्हाइड करतात. हे एक कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट असतं. तुम्ही वर्षभरात जी काही ट्रान्झॅक्शन करता ती सगळी ITR डिपार्टमेंटला माहिती असतात. मित्रांनो, जर तुम्हाला AIS मध्ये काही विसंगती दिसून आली तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला IT डिपार्टमेंटला द्यावी लागते. तुम्ही ITR भरताना AIS प्रमाणे तुमचे जे व्यवहार आहेत ते डिक्लेअर करावे लागतात. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या आणि जर IT डिपार्टमेंटला याच्यामध्ये काही चुका आढळल्या तर ते तुम्हाला नोटीस पाठवू शकतात. मित्रांनो, अशा प्रकारची जर नोटीस तुम्हाला आली तर वैध कारणांसह तुम्हाला उत्तर द्यावे लागते आणि 21 दिवसाच्या आत तुम्हाला ITR फिल करावा लागतो. आणि जर हे तुम्ही नाही केलं तर 143(2) कलम अंतर्गत तुम्हाला नोटीस मिळते. तर मित्रांनो, अशी नोटीस जर तुम्हाला मिळाली आणि मुदतीच्या आतमध्ये तुम्ही जर उत्तर दिलं तर काही दंड भरावा लागणार नाही. पण जर तुम्ही मुदतीच्या नंतर जाणार असाल तर 10,000 रुपयेपर्यंतचा दंड तुम्हाला इथे भरावा लागू शकतो. आता एक बोनस टिप.
मित्रांनो, या सगळ्या संकटांपासून जर तुम्हाला दूर राहायचे असेल तर ITR फाईल करताना नेहमी ट्रूथफुल आणि डेलिगंट राहा. तुमच्या सगळ्या उत्पन्नाचे जे काही सोर्स आहेत ते डिक्लेअर करा आणि तुमचे जे काही ड्यूज आहेत ते सेटल करा, तेही वेळेवर. आणि यापैकी कोणत्याही व्यवहाराने जर थ्रेशहोल्ड मर्यादा ओलांडली असेल तर IT डिपार्टमेंटला त्याची इन्फॉर्मेशन द्या. तुम्ही तुमच्या ITR मध्ये काय गोष्टी फिल केलेल्या आहेत याची कागदपत्रे तुमच्याकडे असू द्या, म्हणजे जर टॅक्समॅनने तुम्हाला विचारलं तर ती तुम्हाला सादर करता येतील. मित्रांनो, नोटीस येण्याचं 5वं कारण म्हणजे जोडीदाराच्या नावानं केलेली गुंतवणूक न जाहीर करणे. मित्रांनो, काही वेळा आपण काय करतो की आपल्या जोडीदाराच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट करतो आणि ती इन्व्हेस्टमेंट जर आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना नाही दाखवली तर आपल्याला ही नोटीस मिळू शकते. अशा वेळी मित्रांनो, आपण ही जी इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यातून जो आपण इन्कम कमवतो त्याच्यावर जो लागणारा टॅक्स आहे तो आपल्या नावावर असतो. त्यामुळे ITR फाईल करताना हा आपल्याला नमूद केलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार जर तुम्ही तुमच्या पैशाने तुमच्या जोडीदाराच्या नावावर कुठली मालमत्ता खरेदी जर केली असेल तर त्या गोष्टीची पूर्ण कागदपत्रे ITR भरताना किंवा ती गोष्ट ITR भरताना तुम्हाला तिथे नमूद करणं हे गरजेचं आहे. सहसा मित्रांनो, टॅक्स ऑथॉरिटीज कलम 143(2) अंतर्गत तुम्ही भरलेला टॅक्स रिटर्न आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावावर केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यातून मिळणारा उत्पन्न याचे डिटेल चेक करण्यासाठी तुम्हाला नोटीस पाठवू शकते. आता तुम्ही म्हणाल, जर हे मी नाही केलं तर मला दंड किती भरावा लागेल? तर मित्रांनो, हे जर उत्पन्न तुम्ही नाही दाखवलं तर ती कर चोरी म्हणली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. आता बोनस टिप, जर अशा प्रकारची नोटीस तुम्हाला येऊ द्यायची नसेल तर तुम्ही तुमच्या पैशाने तुमच्या जोडीदाराच्या नावावर जी काही प्रॉपर्टी खरेदी केली असेल किंवा जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि त्याचे जे काही तुम्हाला इन्कम येत असेल तर त्याचे सगळे प्रूफ आणि डिटेल्स तुम्ही ITR भरताना जोडून घ्या. मित्रांनो, नोटीस यायचं पुढचं कारण म्हणजे पेमेंट ऑफ रिफंड अगेन्स्ट एनी आउटस्टँडिंग टॅक्स अँड डेब्ट्स. मित्रांनो, काही वेळेला तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते कारण तुम्ही काही टॅक्स भरलेला असतो आणि त्याचा रिफंड पण मागितलेला असतो. मित्रांनो, जर तुम्ही तुमचा सर्व टॅक्स किंवा त्याच्याशी रिलेटेड काही दंड भरला नसेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ते भरण्यासाठी तुम्हाला नोटीस पाठवू शकते. आणि समजा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे तुम्ही जर काही रक्कम रिफंड मागितली असेल तर ती रक्कम जर काही तुमची थकबाकी असेल तर त्याच्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वापरू शकते आणि याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासाठी ते नोटीस पाठवू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी सेटिंग ऑफ रिफंड अगेन टॅक्स करण्यासाठी कलम 245 अंतर्गत तुम्हाला नोटीस येऊ शकते. मित्रांनो, आता तुम्ही विचाराल की पेनल्टी किती भरावी लागेल? तर या पर्टिक्युलर नोटीससाठी कुठलीही पेनल्टी भरायला लागणार नाही. पण जर 30 दिवसाच्या आत तुम्ही या नोटीसचं उत्तर नाही दिलं तर टॅक्स ऑथॉरिटी समजेल की ही जी पर्टिक्युलर रिफंडची अमाऊंट आहे ती थकबाकीसाठी वापरायची आहे आणि तो ती ॲडजस्टमेंट करून ती रक्कम तिकडे वापरेल. आता एक बोनस टिप, जर अशा प्रकारची नोटीस तुम्हाला येऊ द्यायची नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची कुठली थकबाकी आहे का, कुठले टॅक्स भरायचे राहिले आहेत का याची खात्री करून घ्या. जर तुम्ही रिफंडसाठी अप्लाय केला असेल तर तो रिफंड मिळण्याच्या अगोदर कुठली थकबाकी असेल तर तेही डिक्लेअर करा किंवा ती थकबाकी भरून टाका. असं जर तुम्ही केलं तर अशा प्रकारची नोटीस तुम्हाला येणार नाही. मित्रांनो, नोटीस येण्याचे शेवटचं कारण म्हणजे कर चुकवेगिरीचे वर्ष. मित्रांनो, इन्कम टॅक्स ऍक्ट IT डिपार्टमेंटला यापूर्वी भरलेले ITR रिअसेस करायचा अधिकार देतो. मित्रांनो, जर इन्कम टॅक्स आकारणाऱ्या अधिकाऱ्याला असे वाटले की लास्ट इयरमध्ये तुमच्याकडे जी काही टॅक्सेबल इन्कम आहे त्याच्यातून काही गोष्टी सुटलेल्या आहेत तर रिअसेस करण्यासाठी तो तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. ही नोटीस कलम 147च्या अंतर्गत तुम्हाला येते. मित्रांनो, असेसिंग ऑफिसर काही प्री डिफाईन्ड क्रायटेरियाला पकडून रिअसेसमेंट टॅक्स रिटर्न बद्दल करू शकतो. मित्रांनो, ही नोटीस बेसिकली कधी येते? जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला असं वेगवेगळ्या सोर्सकडनं कळतं की पर्टिक्युलर माणसाने कर चुकवलेला आहे किंवा फसवणूक केलेली आहे किंवा जाणून बुजून काहीतरी वेगळं ITR फाईल करताना तिथे नोंद केलेलं आहे, असं जर त्यांना वाटलं तर ते नोटीस पाठवू शकतात. आता मित्रांनो, अशी जर नोटीस आली तर त्याच्यावर पेनल्टी काय आहे? जर दिलेल्या मुदतीमध्ये तुम्ही त्या नोटिसीला उत्तर नाही दिलं तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. मित्रांनो, आता एक बोनस टिप, जर अशा प्रकारची नोटीस तुम्हाला टाळायची असेल तर सद्भावनेने तुमचा ITR फाईल करा आणि कुठलाही कर चुकवू नका.
IT डिपार्टमेंटची नोटीस येणे म्हणजे काही नेहमी चुकीचं नसतं. आपण काही चुका केल्यात असंही नाही आहे. नियमित संवाद साधण्यासाठी ही नोटीस आपल्याला येऊ शकते. नोटीस आल्यानंतर त्याला आपण कशा पद्धतीनं टॅकल करतोय हे जाणणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही या नोटीसीला कशा प्रकारे सामोरे जाऊ शकता याच्यावर एक नजर टाकूया. मित्रांनो, जर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस आली तर दिलेल्या मुदतीमध्ये तुम्हाला त्याला रिप्लाय करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट जर तुम्हाला करायची असतील तर मी आत्ता ज्या स्टेप्स सांगतोय त्या तुम्ही फॉलो करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा पॅनिक होऊ नका आणि शांत राहा. इन्कम टॅक्स नोटीस आली म्हणजे काही आभाळ कोसळलं असं होत नाही. लॉजिकली कशा पद्धतीने त्याला टॅकल करता येईल याचा विचार करा. सगळ्यात पहिल्यांदा नोटीस आल्यानंतर त्या नोटिसी मागची कारणं शोधा. व्हॅलिड रिझन आहे का? ती नोटीस तुमच्यासाठीच आली आहे का? त्याच्यामध्ये काय डिटेल्स दिलेले आहेत? आणि सगळ्यात शेवटी ती नोटिसीला उत्तर देण्याची मुदत काय आहे ह्या गोष्टी तपासून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही नोटीस खरी आहे का हे तपासणं गरजेचं आहे. कारण काही वेळेला आपली इन्फॉर्मेशन घेण्यासाठी चुकीच्या नोटीसही पाठवल्या जातात. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं आपल्याला पॅन नंबर दिलेला असतो आणि DIN नंबर दिलेला असतो. हा नंबर आपलाच आहे का हे चेक करून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी पायरी म्हणजे नोटीस काय आहे ते व्यवस्थितपणे समजून घेणं. आपण आता वेगवेगळ्या कलमांतर्गतच्या 7 नोटीस बघितल्या. त्यापैकी तुम्हाला कुठली नोटीस आली आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण जर व्यवस्थितपणे तुम्हाला कळालं की कुठल्या कलमांतर्गत आपल्याला ही नोटीस आली आहे तर डिटेल माहिती तुम्हाला मिळू शकते आणि तुम्ही त्याला उत्तर कसे द्यायचं याचाही विचार करू शकता. तिसरी पायरी म्हणजे आपल्याला जी नोटीस आली आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि त्याला कशा पद्धतीने आपण उत्तर द्यायचं आहे याच्याबद्दल जाणून घ्यायची. नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर देणं ही तुमची पुढची स्टेप असू शकते. नोटीस आल्यानंतर दिलेल्या वेळेत आपल्याला उत्तर द्यायचं असते. त्यामुळे तुम्ही जे काही उत्तर त्याला देणार आहात त्याची एक कॉपी तुमच्याकडे असू द्या. कम्युनिकेशनसाठी ते बरं पडतं. तुमच्या नोटिसीला प्रतिसाद देताना तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत ती व्हॅलिड आहेत का, किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या कागदपत्रांची गरज आहे, जसं की बँक स्टेटमेंट, इन्व्हेस्टमेंटचे सगळे पुरावे, ITR जे तुम्ही दाखल केलाय त्याचा फॉर्म, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं हार्ड कॉपी असणं गरजेचं आहे. आता चौथी स्टेप, कशा पद्धतीने तुम्ही या पर्टिक्युलर नोटीसला उत्तर देऊ शकता तेही ऑनलाईन. पहिली स्टेप आहे मित्रांनो, तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जायचं आहे. ती वेबसाईट तुम्हाला इथे समोर दिसत आहे. त्याच्यानंतर E-फायलिंग पोर्टलमध्ये तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर तुम्हाला क्लिक पेंडिंग ॲक्शन्समध्ये जाऊन E-प्रोसिडिंग करायचं आहे. E-प्रोसिडिंगवर क्लिक सेल्फ करायचं आहे. इथे तुम्हाला नोटीस तुमच्या नावाची दिसू शकते. त्या नोटीसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला डिटेल बघायचे असतील तर तुम्ही ती नोटीस डाउनलोडही करू शकता. नेक्स्ट स्टेप, सबमिट रिस्पॉन्स तुम्हाला करायचा आहे. तुम्ही ॲग्री सिलेक्ट करू शकता किंवा डिसॲग्री पण सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही ॲग्री सिलेक्ट केलं तर तुम्ही ऑनलाईन रिस्पॉन्स मोड सिलेक्ट करताय. ITR सह पुढे जा आणि क्लिक करा. तुम्ही दोष सुधारण्यासाठी ITR फॉर्म ऑनलाईन उघडण्यासाठी सक्षम असाल, किंवा ऑफलाईन लागू असल्यास तुम्ही XML किंवा JSON फाईल अपलोड करू शकता आणि सुरू ठेवण्यासाठी क्लिक करू शकता. जर तुम्ही डिसॲग्री सिलेक्ट केलेलं असेल तर ड्रॉपडाऊनमध्ये जी कारणं दिली आहेत त्यातलं कारण सिलेक्ट करा आणि पुढे क्लिक करा. नंतरची स्टेप म्हणजे तुम्ही डिक्लेरेशन चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि क्लिक प्रोसीड फॉर E-व्हेरीफाय. जर तुम्ही E-व्हेरीफाय सक्सेसफुली केला असेल तर तुम्हाला एक सक्सेस मेसेज येईल आणि ट्रान्झॅक्शन ID ही दिसेल. नंतर हा ID वापरायचा आहे, त्यामुळे तो लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या ईमेलवर एक कन्फर्मेशन ईमेल येतो, तोही तुम्हाला चेक करायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे कुठल्याही ITR नोटीसला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड करू शकता. सोपं आहे की नाही? आपण काय करतो की ITRची नोटीस आली की आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही किंवा त्याला रिप्लाय करायसाठी वेळ करतो. पण मला आज आशा आहे की तुम्ही या सगळ्या प्रोसेस जर फॉलो केल्यात आणि या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या जर फॉलो केल्या तर तुम्ही अशा प्रकारच्या नोटिसींना योग्य प्रकारे रिप्लाय करू शकाल. मित्रांनो, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की इन्कम टॅक्स रिफंडवर फ्रॉड कशा पद्धतीने होतो. मित्रांनो, FY23 साठी इन्कम टॅक्स भरायची शेवटची मुदत 23 जुलै ही होती. बऱ्याचशाच लोकांनी आपले इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेले आहेत आणि ज्यांनी जास्त इन्कम टॅक्स भरलेला आहे ते रिफंडसाठी पण त्यांनी अप्लाय केलेला आहे. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं असं सांगितलेलं आहे की हे जे इन्कम टॅक्स रिटर्नचे रिफंड आहेत ते मिळवण्यासाठी काही लोक चुकीचे मेसेजेस पाठवत आहेत किंवा फ्रॉड मेसेजेस पाठवत आहेत.
मित्रांनो, या फेक मेसेजेस मधून आपल्याला 15,490 रुपये किंवा त्याच्यापेक्षा अधिक टॅक्स रिफंड मिळणार असं सांगितलं जातं. त्याच्याबरोबर एक फिशर लिंक पण दिली जाते. त्या लिंकवर जर आपण क्लिक केलं, कारण आपल्याला रिफंड पाहिजे असतो, त्यामुळे आपण त्या लिंकवर क्लिक करतो. त्या लिंकवर जर आपण क्लिक केले आणि आपले बँकेचे डिटेल्स जर भरले तर आपल्या बँकेतला सगळा जो पैसा आहे तो जाऊ शकतो. तर या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, म्हणून मी ही शेवटची गोष्ट तुम्हाला सांगितली. मित्रांनो, इन्कम टॅक्सची नोटीस मिळणं म्हणजे चिंतेची बाब असू शकते, पण जर तुम्हाला ती नोटीस का मिळाली आहे, तुम्ही त्याच्यावर कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करू शकता, याची सामान्य कारणं जर तुम्हाला माहीत असतील तर अशा नोटिसीपासून घाबरायचं काहीही कारण नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही तुमचे ITRs वेळेवर भरले पाहिजेत. जे काही तुम्ही उत्पन्न करता ते तुम्ही व्यवस्थितपणे, प्रामाणिकपणे तिथे नमूद केले पाहिजे. कुठल्याही प्रकारची इन्कम टॅक्सची नोटीस जर तुम्हाला आली तर वेळेपूर्वी त्याला उत्तर द्या. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्यात तर अशा नोटिसीपासून तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रासही होणार नाही आणि तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स आनंदित आणि व्यवस्थितपणे भरू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला कधी इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.